झालेत आणि आम्ही निघालोय ढुंडी गणपतीला. ते मिळून ना 11 मोदक आम्ही मंदिरामध्ये मम्मी आपण मोदक का बनवतोय? आपण ना उकडीचे आणि तळणीचे मोदक करतोय आणि ना आपण आपल्या गावाजवळ कडूस म्हणून गाव आहे, तर तिकडे चाललोय. तर तिकडचं ना ढुंडी गणपती म्हणून मंदिर आहे, तर तिकडे मस्त आपण ना हे मोदक त्या गणपती बाप्पाला अर्पण करणार आहे, म्हणून आपण मस्त मोदक बनवतोय. तर या व्लॉगमध्ये ना त्या मंदिर, परत आजूबाजूचा परिसर, हे सगळं ना मी शेअर करणार. तर ना हे एवढे मोदक मी बनवले, तर ह्या मोदकांना किती सुंदर आकार आलाय पाहू शकता. तर हे ना रॅशनिंगच्या पिठापासून बनवलेले आहेत हे मोदक. तर आता यांना आहे ना उकड घ्यायची आहे. तर ना हे उकडीचे आणि हे तळणीचे असे मिळून ना 11 मोदक आम्ही मंदिरामध्ये ना घेऊन जाण्यासाठी या डब्यामध्ये भरून ठेवले. तर आता आमचे मोदक वगैरे झालेत आणि आम्ही निघालोय ढुंडी गणपतीला. तर मागच्या वर्षापासून आम्ही जायचं आमचं ठरत होतं, ते आज आमचं फायनल झालंय आणि आम्ही निघालोय. गणपती बाप्पा तर आता आपण चाललेलो आहोत मंदिराकडे. तर ना तुम्हाला तुमच्याबरोबर ना मी थोडीफार माहिती मी शेअर करते या मंदिराची. तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील कडूस गावात वसलेल्या या श्री ढुंडी विनायक गणेश मंदिरात, तर हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचं महत्त्वाचं स्थान मानलं जातं. इथे विराजमान असलेली शेंदुराने सुशोभित श्री गणेशाची मूर्ती अत्यंत आकर्षक आणि प्रसन्न आहे. बाप्पाचे दर्शन घेताच मनाला शांतता आणि समाधान मिळते. मंदिराच्या परिसरात उभे असलेले कित्येक वर्षापासूनचे हे विशाल वडाचे झाड हे येथील आणखी एक आकर्षण आहे. त्याच्या सावलीत बसल्यावर निसर्ग, शांतता आणि अध्यात्म याचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. येथे नियमितपणे भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे मंदिरात नेहमीच भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळते. जर तुम्ही पुणे, राजगुरुनगर किंवा या परिसरात आला असाल तर या पवित्र मंदिराला नक्की भेट द्या. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे जे मंदिर आहे ना त्याचं गुगल मॅपची लिंक मी दिलेली आहे. तर गणपतीच्या मूर्ती व्यतिरिक्त इथे ना शंकराची पिंड आहे, तसेच विठ्ठल रखुमाईचे सुद्धा मंदिर आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपले जे अष्टविनायक आहेत त्यांचे इथे छान असे चित्रसुद्धा काढलेले आहेत. आणि ना आज विनायक चतुर्थी होती, ज्या दिवशी आम्ही आलेलो आहोत, मंगळवार होता. छान भजन चालू होतं मंदिरामध्ये आणि दर्शन घेतलं, खूप प्रसन्न वाटलं. आणि त्यानंतर मग मंदिराच्या बाहेर जे वडाचं झाड आहे तिथे खाली वडाच्या झाडाखाली जाऊन मी बसली, कारण ती जागा मला फार आवडते.
तर आमच्या तालुक्यातला हे ढुंडी विनायक गणेश मंदिर ह्याचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. तर उकडीच्या मोदकाची जी रेसिपी आहे ना, मी माझ्या या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे, तर ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.